आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक ही मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। दरम्यान सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुशीलकुमार शिंदेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांच्यासह पत्नी आणि आमदार मुलगी प्रणितीही उपस्थित होत्या। जागृती विद्या मंदिर या मतदान केंद्रावर त्यांनी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी हजेरी लावली आणि ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं देखील सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलंय। सोलापुरात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात तिहेरी लढत होते आणि यासाठी 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे आता कोण या निवडणुकीत बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मी जरूर इसी मागच्या वेळेस म्हणालो तुम्ही शक्यता आहे मी पुढे लढवणार नाही, पण पराभव झाला म्हणून सगळ्या लोकांनी ठरवलं की नाही सुशीलकुमारनी परत निवडणूक लढवली पाहिजे। आमच्या हातून जी चूक झाली ती आम्हाला करेक्ट करायची आहे आणि म्हणून यावेळेस मी निवडणूक लढवली। कारण खरं म्हणजे मी ह्या मताचा आहे की 75च्या वर निवडणुका लढवू नये, पण लोकांच्या जनतेच्या पुढे मला मान वाकवावी लागलेली आहे आणि त्यामुळे मी ही शेवटची निवडणूक आहे अच्छा प्रकारचं भाष्य केलंय। ह्याच्या पुढे मी निवडणुकीला उभा राहणार नाही। राज ठाकरे आपके लिए कैंपेन कर रहे हैं, एक तरह से मोदी के खिलाफ जो लोग हैं। मुझे पता नहीं है वो किसी के लिए कैंपेन कर रहे हैं, लेकिन वो मोदी के अगेंस्ट फाइट कर रहे हैं कि मोदी जी कितना झूठा बोलते हैं इस देश के लिए और उन्होंने जो भी वादा किया इस देश को वो फंसाया है इस जनता को, यही बता रहे हैं। वो किसी विशिष्ट व्यक्ति के लिए कैंपेन कर रहे हैं ऐसा मुझे नहीं लगता। तर सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनीही मतदान केलेलं आहे आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवेटकर यांनी। ताई, कशा प्रकारची ही निवडणूक होती? प्रामुख्याने 3 प्रमुख उमेदवार रिंगणामध्ये आहेत। सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः शेवटची निवडणूक असल्याचं एक भावनिक आव्हान केलेलं होतं। ही निवडणूक आम्ही लढलोय फक्त विकास कामांच्या मुद्द्यावर आणि सर्वधर्म समभावाच्या आधारावर आणि देशामधले सगळे इलेक्शन तसेच लढले गेले पाहिजेत ह्या मताची मी आहे आणि सगळेजण आहेत। देशाच्या ची लोकशाही अखंड ठेवण्यासाठी ही निवडणूक होती देशभरात आणि म्हणून आम्ही त्या बेसिसवर लढलोय। बाकीचे 2 उमेदवारांनी विकास कामाचे मुद्दे घेतले नाहीत, केलेली कामं नाहीच आहेत, अनुभव नाही आहे आणि म्हणून ही निवडणूक आम्ही ज्या बेसिसवर लढलो मी अशी आशा बाळगते की लोक आमच्या साईडने नक्कीच भाजपला उमेदवार बदलावा लागलेला होता। ती त्यांना पोचपावती मिळाली आणि आता पण तेच करतात। मागच्या वेळेस फक्त मोदीजींच्या नावावर ते इलेक्शन लढले, पण आता मोदीजी पण निष्क्रिय ठरले, त्यांना उमेदवार सापडला नाही आणि म्हणून धर्माच्या नावावर लोकांना डिवाइड करण्याचा हा प्रयत्न ही खेळी आहे। प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आव्हान सुद्धा दिसतंय। जसं मी म्हणाली, जात पात आणि धर्मावर जर कोणी या देशाला डिवाइड करायचा प्रयत्न करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल। कॅमेरामन किरण काजळेसह अमोल कवेटकर, साम टीव्ही, सोलापूर।